येणाऱ्या कलियुगामध्ये सर्वांना आनंद मिळावा, सुख मिळावं, काय करावं त्या लोकांना? तर सुखजी महाराजांना गोड उत्तर दिलं माय बापाईचं. कलियुगामध्ये सर्वात महान शास्त्र आहे की ते माणसाचा उद्धार, आत्मिक समाधान प्राप्त करून देणार, सर्वात समूळ दुःख नष्ट करणार एकमेव शास्त्र आहे, साधन आहे, हे शिव महापुराण. हे सुखजी महाराज, हे ऋषी आणि जर या कलियुगातल्या लोकांना हे समूळ दुःख जर नष्ट करायचं असेल तर माझ्या भोलेनाथाने या कलियुगामध्ये एक असा अवतार घेतला, तो पार्थलिंग तुझ्या. जे पार्थलिंग माझ्या भगवंताचं आहे, जे आज भगवान शंकराचं तुम्ही दर्शन घेतात, मी सांगेल तुम्हाला दर्शन काय, कसं काय दर्शन कधी कधी घ्यावं, कोणत्या वेळेस घ्यावं, कसं दर्शन घ्यावं, स्त्रियांनी कसं दर्शन घ्यावं, पुरुषांना कसं दर्शन घ्यावं. स्त्रियांसाठी सुद्धा भगवान शंकराच्या शिवालयामध्ये दर्शन कसं घ्यावं हेही नियम आहे, शास्त्र आहे. आणि पुरुषांना सुद्धा कसं दर्शन घ्यावं हे सुद्धा शास्त्र आहे. चूक आपल्याकडून होता कामा नये याकरता हे शास्त्र आहे. आज त्या ठिकाणी श्री सूतजी महाराज म्हणतात की भगवान विष्णू आणि त्या ठिकाणी ब्रह्मदेवावर सुद्धा हे संकट आलं होतं, तर तिथे सुद्धा भगवान शंकर आणि महादेवानं त्यांना एक पर्याय सांगितलं होतं की हे विष्णू, हे ब्रह्म, तुमच्या जर जीवनात कधी त्रास, कधी संकट आलं ना तर माझ्या लिंगाची पूजा करा, माझ्या ज्योतिर्लिंगाची पूजा करा, साधना करा. हे ज्योतिर्लिंग या कलियुगामध्ये एवढं सर्वश्रेष्ठ असणार आहे, महान असणार आहे, महान फळ देणार असणार आहे. जो कोणी श्रद्धा पूर्वक त्याने नतमस्तक होऊन माझ्या भगवान शंकराची पूजा करेल ना, असं सांगितलं, त्याच्या जीवनातील संपूर्ण पाप नष्ट होऊन त्या ठिकाणी अतिशय अतिशय सुख त्याच्या पदरात पडेल. ही ज्योतिर्लिंगाचं महात्म्य आहे, ही ताकद आहे, ही दिव्यता आहे. जाऊ तुम्ही ध्यान द्यायला पण ध्यान नाही, मोठाला पण छोटा का म्हणा आला ना. तिची फक्त तोंडापुरतीच हवा आहे. जो संवाद मी तुमच्या समोर सांगतो ना, हा संवाद नंदिकेश्वर आणि सनत कुमारचा संवाद आहे. कोणाचा? आता लक्षात ठेवा, आता शिव महापुराण प्रारंभ होत आहे. कोणाचा संवाद आहे? नंदिकेश्वर आणि संकारी सनत कुमाराचा संवाद आहे. कारण जेवढं भगवंताविषयी, जेवढं नंदिकेश्वरला माहिती आहे ते अन्य कोणाला माहिती आहे. कोण आहे ते नंदिकेश्वर? आणि आज त्याच नंदिकेश्वरला जो प्रश्न केला ना त्या ठिकाणी, हे नंदिकेश्वर की आम्हाला भगवान शंकराविषयी जाणून घ्यायचं की हे जे ज्योतिर्लिंग जे आहे ते कसं प्रगट झालं, आणि भगवान शंकराने या जगाच्या कल्याणाकरता कोणाचं निमित्त कोण प्रगट केलंय, काय दिव्यता आहे या ज्योतिर्लिंगामध्ये, कोण कोणती देवता या ज्योतिर्लिंगामध्ये वास करतात, ते चरित्र आम्हाला श्रवण करायचं आहे. ज्योतिर्लिंग म्हणजे काय? त्या ज्योतिर्लिंगाचं महात्म्य श्रवण करण्याची आमची इच्छा आहे. आणि हे नंदिकेश्वर भगवान, तुमच्याशिवाय भगवान शंकराचं चरित्र ते कोणी जाणू शकत नाही. का? अरे तुम्हाला भगवान शिवांचं, महादेवांचं, माझ्या देवातील महादेवांचे सानिध्य प्राप्त झाले. तुम्ही 24 तास सदा काळ भगवान शंकराच्या सोबत राहतात. हे महादेव, हे नंदिकेश्वर भगवान, आम्हाला ते चरित्र ऐकायचं आहे. आणि आज मंदराचल पर्वतावर संवाद आहे. कोणत्या? आता लक्षात ठेवून मी उद्या विचारलं तुम्हाला, आता हे संवाद कुठे चालू आहे, कोणाचा संवाद आहे. तुम्ही 500 रुपये बक्षीस मिळालं असतं पण कोणी सांगितलं नाही, गेले तुमचे 500. आता उद्या संवाद आहे नंदिकेश्वर आणि सनत कुमारांचा. ठिकाण आहे मंदराचल पर्वत. आणि आज फार सुंदर प्रश्न केला. वेद मात्रं च पूजार्थं